नमस्ते मित्रांनो, माझं नाव आहे लक्ष्मीकांत शास्त्री आणि आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे की ज्यावेळेस आपल्याला संस्था नोंदणी करायची असते, मग ती चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा सोसायटी असेल, आपल्याला काही सदस्य घ्यावे लागतात. ठीक आहे, मिनिमम कमीत कमी सदस्य घ्यावे लागतात ट्रस्टच्या केसमध्ये किंवा सोसायटीच्या केसमध्ये. तर काही जणांचा प्रश्न असतो की जर हे जे सदस्य आहेत हे आपले नातलग किंवा घरातील व्यक्ती चालतात का? उदाहरणामध्ये भाऊ असतील, बहीण असतील, वडील आहेत, आई आहेत, बायको आहे किंवा अजून नातेवाईक असतील, काका मामा ते. तर हे नातेवाईक घेऊ शकतो का? किंवा एकाच आडनावाचे व्यक्ती आपण घेऊ शकतो का? आणि घेऊ शकतो तर किती लिमिट आहे? 2, 3, 4, 5. ठीक आहे. तर कायदा जर बघितला आपला, मग ती चॅरिटेबल ट्रस्टचा असेल किंवा सोसायटीचा असेल, तर कसल्याही प्रकारचं निर्बंध असं सांगितलेलं नाही की तुम्ही नातलग किंवा नातेवाईक किंवा घरातील व्यक्ती घेऊ शकत नाहीत, असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या घरातील सदस्य घेऊ शकतात, मग ते ब्लड रिलेशनमधले असतील किंवा नातेवाईक असतील. ठीक आहे, म्हणजे बंधन नाही आहे, तुम्ही कितीही मेंबर घेऊ शकतात. आता प्रश्न हा येतो की सर, ज्यावेळेस आपल्याला संस्था नोंदणी करायची आहे, हे जे पद आहेत, हे पद आहे जसं अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहे, खजिनदार आहेत, हे मेन जे पद आहेत हे आपल्या घरातील व्यक्तींना देऊ शकतो का? भाऊ, बहीण, बायको, वडील यांना. तर आपण हे पदं देऊ शकतो. आपल्या जे मेन पदावर आपल्या घरातील व्यक्ती आपण ठेवू शकतो, मग ती चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा सोसायटी असेल. आता काही जणांचा काही प्रश्न असतो, आपण त्याच्यावर थोडी चर्चा करूयात, म्हणजे तुमचा जो हा विषय आहे, हा मुद्दा आहे, हा क्लिअर होईल. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की माझं जे चॅनल आहे, इथं प्लेलिस्ट आहे. ह्या प्लेलिस्टवर मी इथं ट्रस्ट आणि सोसायटीचं एक प्लेलिस्ट बनवली आहे. तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर या प्लेलिस्टमधून तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. काही लोक काय करतात, व्हिडिओ बघत नाही, सरळ फोन करून विचारतात, सर आम्हाला माहिती पाहिजे. तर मी सर्व लोकांना माहिती देऊ शकत नाही. मलाही काहीतरी कामं असतात, मी काही रिकामा बसलेलो नाही आहे तुम्हाला माहिती सांगायला. तुम्हाला खरंच माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न जरूर करेन. तर आपला मुद्दा आहे की सर आपल्याला आपण ते क्लिअर केले की आपण ब्लड रिलेशनमधले व्यक्ती घेऊ शकतो, नातेवाईकामधले व्यक्ती घेऊ शकतो. तर कमीत कमी किती सदस्य घ्यायला पाहिजे? तर तुम्ही जर चॅरिटेबल ट्रस्ट बनवत असाल तर तुम्हाला कमीत कमी 3 सदस्य घ्या तुम्ही. म्हणजे सदस्य लागतात, टोटल जे लागतात ते 3 लागतात. तसं 2वरही चालते, पण 3चा आग्रह केला जातो विषम संख्येमध्ये, 3, 5, 7 असं. तर कमीत कमी 3 सदस्य तुम्हाला घ्यावे लागतील. म्हणजे घरचेच घ्यावे असं काही नाही, कुठलेही सदस्य कमीत कमी 3 लागतात. मग तुम्ही घरचे जरी 3 घेतले तरी चालतात, घरचे 2 घेतले तरी चालतात, किंवा तुम्ही एकटे असले तरी चालतील. पण तुम्हाला जे टोटल सदस्य घ्यायचे ते 3 घ्यायचे कमीत कमी. चॅरिटेबल सोसायटीच्या केसमध्ये तुम्हाला कमीत कमी 7 सदस्य घ्यायचे आहेत चॅरिटेबल सोसायटी बनविण्यासाठी. मग घरचे कितीही सदस्य घेऊ शकतात, आपल्याला कमीत कमी किती पाहिजेत? 7 सदस्य पाहिजेत. मग तुम्ही घरचे 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, कितीही घ्या. ठीक आहे. आता प्रश्न हा येतो की हा घरचे माणूस घ्यायचं का नाही, हा कशामुळे विचार येतो मनामध्ये? ठीक आहे ना. खूप लोकांना काय वाटतं की सगळी पॉवर माझ्या हातामध्ये पाहिजे, होल अँड सोल पॉवर माझ्या हातामध्ये पाहिजे, सगळे डिसिजन्स माझ्या हातामध्ये पाहिजेत. हा प्रत्येकाच्या मनामध्ये संस्था काढताना विचार येतो. आणि तो येणं स्वाभाविक आहे, कारण आपल्या सगळ्याला माणसाची प्रवृत्ती माहिती आहे की जे लोभ, मत्सर ह्या माणसाच्या मनामध्ये येतात. भविष्यामध्ये जेव्हा संस्था मोठी होते त्यावेळेस आपल्याला जो त्रास होतो, मग तो घरच्याही व्यक्तीकडून होण्याची शक्यता असते किंवा बाहेरच्याही व्यक्तीकडून होण्याची शक्यता असते. ठीक आहे. तर ह्या दोन्ही गोष्टीचा विचार तुम्हाला सदस्य घेण्याच्या आधी विचार करायचा आहे. कारण शेवटी मॅटर कोर्टामध्ये जाणार, आपला वेळ, पैसा, ऊर्जा त्याच्यामध्ये वाया जातो. त्याच्यामुळे सदस्य किती घ्यायचे, बाहेरचे किंवा घरचे, हे तुमच्या परिस्थितीवर तुम्ही डिसाईड करा. ठीक आहे. म्हणजे तुमचे आपल्याला आपल्या सदस्यांचा स्वभाव माहिती असतो, आपण त्यांच्यासोबत राहिलेले असतो. असंच कोणत्याही अनोळखी माणसाला आपण सदस्य म्हणून घेत नाही की ये बाबा ये माझ्या संस्थेमध्ये सदस्य हो आणि घे तुझं आधार कार्ड, पॅन कार्ड. आपण अशाच व्यक्तींना सदस्य म्हणून घेतो की ज्याच्यावर आपला विश्वास आहे किंवा ओळख आहे, त्याच्याशी आपले संबंध असतात. तर आपल्याला त्याचा स्वभाव कळलेला असतो. वाटत असेल की हा फ्युचरमध्ये दगा देणार नाही किंवा कसल्या तरी प्रकारची आपल्याला हा मदत करेल संस्थेच्या माध्यमातून, तरच त्या व्यक्तीला तुम्ही संस्थेमध्ये घ्या. कारण की पुन्हा बदल करायचा म्हणलं तर पुन्हा खर्च आला, पुन्हा कोर्ट कचेरी आली, पुन्हा चेंज रिपोर्ट दाखल करा. तर ह्या गोष्टी पुन्हा कराव्या लागतात, पुन्हा पैसा खर्च होतो. हे मी कशामुळे सांगतोय की जसं आता उदाहरणामध्ये की संस्था आपली, प्रत्येकाला वाटतं की मी संस्था मोठी करणार आणि पुन्हा मग जेव्हा संस्था मोठी झाल्यानंतर मग पुन्हा हे बाकीचे लोक त्रास देतील किंवा देण्याची शक्यता असते. ठीक आहे. मग निवडणूक
जसं तुम्ही बघितलात की चॅरिटेबल सोसायटी जर तुम्ही बनवत असाल दर 3 वर्षाला किंवा 5 वर्षाला निवडणुकीचा ऑप्शन त्याच्यामध्ये असतो. मग त्या निवडणुकीमध्ये हे सदस्य जे तुम्हाला वाटतात की हे काही कामाचे नाही आहेत फ्युचरमध्ये किंवा हे त्रास देत आहेत किंवा काम करत नाही आहेत, तर या सदस्यांना तुम्ही पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना काढू शकतात. काढण्याचे रिझन असतात. त्यांनी स्वतः जर राजीनामा दिला चांगलीच गोष्ट आहे. ते जर सदस्य जर मिटिंगला हजर राहत नसतील, आपण आपल्या घटनेमध्ये लिहिलेलं असतं की सलग जर 3 मीटिंग त्यांनी जर हजर केले नाहीत तर त्यांना आपण काढू शकतो. किंवा संस्थेच्या कामकाजाविरुद्ध संस्थेच्या विरुद्ध जर काम करत असतील, ठीक आहे, तरी त्यांना आपण काढू शकतो. ते जर त्रास देत असतील, संस्थेचा जो काही निधी आहे किंवा संस्थेची प्रॉपर्टी आहे त्याचा वापर ते स्वतःसाठी करत असतील तरी आपण त्यांना काढू शकतो. ते घटनेमध्ये लिहिलेलं असतात की आपण त्यांना कधी काढू शकतो किंवा बहुमताने एखादा ठराव पास करून आपण त्यांना काढू शकतो. आता प्रश्न हा आहे की निवडणूक जी आहे आपल्याला माहिती आहे की सोसायटीमध्ये कंपल्सरी आहे, म्हणजे 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर, म्हणजे पुन्हा खर्च आला. सदस्य बदलायचं म्हणजे चेंज रिपोर्ट दाखल करावा लागतो, म्हणजे पुन्हा खर्च येतो. ठीक आहे. आता हे टाळू शकतो का आपण? त्याचं उत्तर हो आहे. जर तुम्ही चॅरिटेबल ट्रस्ट बनवलात, चॅरिटेबल ट्रस्ट म्हणतो आहे आम्ही, सोसायटी नाही. सोसायटीमध्ये कसं असतं, सोसायटी बनवलात तर त्याच्यावर तुम्हाला 2 प्रमाणपत्र भेटतात. एक सोसायटीचंही प्रमाणपत्र भेटतं आणि ट्रस्टचंही प्रमाणपत्र भेटतं. तर तुम्ही जर फक्त चॅरिटेबल ट्रस्ट जर बनवलात तर तुम्हाला तिथं ऑप्शनल असतं की तुम्ही निवडणुका घ्यायच्यात की नाही. तुमच्या मनावर येते. ठीक आहे, तुम्ही जर घटनेमध्ये लिहिलात की दर 3 वर्षाला किंवा 5 वर्षाला तुम्ही निवडणुका घेणार तर तुम्ही निवडणुका घेऊ शकतात. तुम्हाला वाटतं की हे जे सदस्य मी घेतलेत, घरचे नातेवाईक असतील किंवा आपल्या ब्लड रिलेशनमधले असतील, की हे लाईफ टाईम राहतील. लाईफ टाईम म्हणजे जोपर्यंत त्यांनी जिवंत आहेत तोपर्यंत हे सदस्य म्हणून राहतील. तर तसंही तुम्ही लिहू शकतात. त्याच्यामुळं काय होतं की चेंज रिपोर्ट दर 3 वर्षाला 5 वर्षाला दाखल करण्याचा आपला खर्च वाचतो. आणि आपल्याला माहीत असतं की हे आपलेच भाऊबंधू आहेत, भाऊ असेल, बहीण असेल, वडील असेल, तर हे सहसा आपल्याला धोका देणार नाहीत अशी आपली इच्छा असते. आणि जरी समजा धोका दिलाच तरी आपले घरचे सदस्य आहेत, ही काय प्रॉपर्टी किंवा ही मालमत्ता बाहेर जाणार नाही अशी आपल्याला एक म्हणजे खात्री असते. त्याच्यामुळे काय करतात लोक, चॅरिटेबल ट्रस्ट बनवतात आणि त्याच्यामध्ये हे जे सदस्य आपण घरचे घेतलेले असतात ह्यांना लाईफ टाईमसाठी सदस्य ट्रस्टी म्हणून लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये अजून एक त्याच्यामध्ये असतं वंश परंपरा. आपल्याला वाटतं की मी माझ्या मृत्यूनंतर, ठीक आहे, माझ्या मृत्यूनंतर माझेच वारस म्हणजे माझाच मुलगा किंवा मुलगी काय व्हायला पाहिजे, ह्या संस्थेचे म्हणजे ह्या ट्रस्टचे सदस्य व्हायला पाहिजे. अशी जर तुमची इच्छा असेल तर तो जो क्लॉज आहे, तो जो नियम आहे, तो तुम्ही चॅरिटेबल ट्रस्ट ज्यावेळेस तुम्ही ट्रस्ट डीड ड्राफ्ट करताल त्यावेळेस तुम्हाला तो टाकावा लागेल, वंश परंपरा. ठीक आहे, वंश परंपरा टाकायचे. ह्याच्यामुळे काय फायदा होईल, जरी भविष्यामध्ये जरी संस्था मोठी झाली तरी आपलेच वारस पुढे त्या संस्थेमध्ये म्हणजे त्या ट्रस्टमध्ये अध्यक्ष, सचिव किंवा मेन पदावर राहतील. ठीक आहे. तर तुम्हाला मी दोघांतला फरक सांगितला, सोसायटीमधला आणि ट्रस्टमधला, की सदस्य घेताना कोणकोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे. कारण काय होतं, त्रास होतो. उदाहरणार्थ माझंच देतो की आमच्या घरी एक संस्था आहे, ट्रस्ट आहे. आता त्याच्यामध्ये वंश परंपरा आहे. वंश परंपरा म्हणजे आपलेच पिढीतले लोक ट्रस्टी होतात, त्याच पिढीमधले. आता आमच्या भाऊकीचे लोक त्रास देतात, तर प्रत्येक वेळेस त्यांना आपण उत्तर देऊ शकत नाही, कारण ते नीच आहेत म्हणून ते त्रास देतात. ते जर चांगले असते तर आपल्याला त्रास दिले नसते. आणि नीच लोकांच्या नादी आपण लागायचं नाही. आपल्याला आपलं आयुष्य, आपलं वेळ खूप महत्त्वाचं आहे. त्या नालायक लोकांकडे आपलं लक्ष द्यायचं नाही आहे. संस्थेमध्ये जर कोणी नालायकपणा करत असेल बिलकुल लक्ष द्यायचं नाही. त्यांना काढून टाकण्याची तरतूद आपण घटनेमध्ये लिहिलेली असते आणि घटनेच्या कायद्याच्या पद्धतीनं आपण जायचं आणि त्यांना काढून टाकायचं. ठीक आहे. आता अजून एक प्रश्न येतो की सर पॉवर, की माझ्या हातामध्ये पॉवर पाहिजे, होल अँड सोल माझ्या हातामध्ये पॉवर पाहिजे किंवा डिसिजन घेण्याची शेवटची अंतिम पॉवर माझ्या हातामध्ये पाहिजे. तर ही तुम्ही जर चॅरिटेबल ट्रस्ट बनवलात तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकतात की अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाकडे असेल, अध्यक्षाकडे असेल, विश्वस्ताकडे असेल, हे तुम्ही तिथं लिहू शकतात. पण चॅरिटेबल सोसायटीच्या केसमध्ये कसं असतं की बहुमताने निर्णय घेण्याचा असतो. ठीक आहे, किंवा वार्षिक सभा घेतलेली असते. काही निर्णय असे असतात की जे वार्षिक सभेमध्ये घेतले जातात, बहुमताने घेतले जातात. तिथं होल अँड सोल पॉवर येत नाही तुमच्या हातामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला चॅरिटेबल ट्रस्ट बनवायचे आहे किंवा सोसायटी बनवायची आहे हे तुम्हाला ठरवायचे आहे.
पुन्हा अजून एक प्रश्न येतो की जर आपण जर सगळे सोल अँड पॉवर आपल्याला वाटलं की आपल्या हातामध्ये पाहिजे, मग दुसरे सदस्य का प्रयत्न करतील आपली संस्था वाढवायसाठी? त्यांना वाटेल ना की अरे सगळे पॉवर ह्याच्या हातात आहे, भविष्यामध्ये संस्था वाढली तर फायदा ह्यालाच होणार आहे, मग मी कशाला प्रयत्न करू, मी कशाला माझा त्रास करू, मी कशामुळे माझा वेळ वाया घालू, असाही प्रश्न सदस्यांच्या मनात येऊ शकतो. संस्था जे बनवतो आपला मेन उद्देश काय आहे की आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायचे, समाजासाठी काहीतरी करायचे. मग समाजासाठी काम करताना जर आपल्या मनात जर भावना येत असेल की नाही होल अँड सोल पॉवर माझ्या हातामध्ये पाहिजे, तर संस्थेचा विकास तिथंच खुंटतो. प्रत्येकाला संधी भेटायला पाहिजे, प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाचं मत तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे, प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी संधी द्यायला पाहिजे तुम्ही, तरच संस्था मोठी होते. ज्यावेळेसही कोणत्या तरी सदस्यांच्या मनात हा विचार येतो की सर माझ्या हातामध्ये डिसिजन पाहिजे, मला विचारलं पाहिजे, तेव्हापासूनच संस्थेचा जो ग्रोथ आहे तो तिथेच कमी व्हायला थांबतो किंवा गुटतो. कारण मग सदस्य वेळ देत नाहीत. कारण शेवटी प्रत्येकाची आपली एक लाईफ आहे, प्रत्येकाला आपलं मुलं बाळं जगवायची आहेत, घराकडे लक्ष द्यायचे आणि तिकडे लक्ष देऊन मग पुन्हा समाजाकडे जगायचे, समाजासाठी लढायचे. त्याच्यामुळं सदस्य घेताना तुम्ही असेच सदस्य घ्या की त्या सदस्यांचा वापर समाजासाठी करता यायला पाहिजे. उदाहरणामध्ये शिक्षक असतील, डॉक्टर असतील, एखादा खेळाडू वृत्तीचा माणूस असेल किंवा एखाद्या व्यक्तीची पहिल्यापासूनच सामाजिक कार्य करण्याची इच्छा असेल, अशाच व्यक्तीला तुम्ही सदस्य म्हणून घ्या. व घ्यायचे दोन व्यक्ती, आपल्याला एक दोन माणसं कमी पडलेत म्हणून घेतले कोणालाही मारसही म्हणलं तर ते भविष्यामध्ये अडचणी जाणार आहेत. त्याच्यापेक्षा कमी सदस्य घेतलेले बरे. केव्हाही जसं ट्रस्ट बनवली 3 सदस्य, विषयच म्हटला, अननेसेसरी लोक घेण्याचा फायदाच नाही आहे. पुन्हा त्यांची सही घ्या, त्यांना पुन्हा सभेला बोलवा, ह्या झंझटमधून मुक्तता आहे आपली. ठीक आहे, आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काही माहिती मिळालेली आहे. आपण असेच काहीतरी नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनत जाऊ. तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न जरूर करेन. धन्यवाद.